नमस्कार सर्वांना। आज मी इथे व्हेज जेवण बनवत आहे। त्यामध्ये मी बनवले लाल मटाची भाजी आणि छोलेची ग्रेव्ही जी भाताबरोबर होऊन जाईल। आज डाळ बनवणार नाही आहे। तर सर्वात आधी मी एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, बारीक बारीक चिरले अगदी। आणि मी शनिवारीच मार्केटमधून आणलेल्या भाज्या भरपूर साऱ्या होत्या, त्यामधली ही एक लाल मटाची भाजी अगदी कोवळ्या कोवळ्या पानांची होती। त्याचबरोबर 2 मिरच्या घेतलेल्या आहेत मी। इथे पोपटी मिरच्या आहेत, जास्त तिखटवाल्या नाही आहेत। त्यामध्ये एक लाल झालेली आहे, त्या पण बारीक बारीक कट करून घेतल्यात। आणि लसणीच्या पाकळ्या घेतल्यात 5-6, खलबत्त्यामध्ये चेचून घेतलेल्या आहेत। आता भाजीची तयारीसाठी आता कढई मी तापवत ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 पळ्या मी तेल टाकून घेणार आणि सर्वात आधी लसणीची मस्तपैकी फोडणी देणार। लसणीची फोडणी दिल्यानंतर हिंग टाकायचं असतं, पण मी डीमार्टला गेली, सामान आणलं, पण हिंगाची डब्बी काही आली नाही। आता मला सुपर मार्केटमधूनच ती डब्बी आणावी लागणार आहे। तर लसूण थोडीशी हलकीशी फ्राय झाली की त्याच्यामध्ये मिरच्या टाकून घेतल्या आहेत आणि मग वरतून कांदा टाकून घेतला आहे। कांदा हलकासा नरम होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। हिंगाशिवाय माझे भरपूर कामं अपुरी असतात। मला हिंग प्रत्येक गोष्टीमध्ये लागत असतं, पण आता संध्याकाळी आता आठवणीने मी हिंग घेऊन येणार। इथे मी भाजी चिरून घेणार। त्याआधी भाजी मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून निचळून ठेवलेली आणि ही बघा, ही एवढी कोवळी कोवळी पानं आहेत भाजीची। हाच आहे फायदा की वसईवाल्यांकडून घेण्याचा, कारण की ते त्यांच्या गावाला ह्या माळ्यामध्ये भाजी पिकवतात, जसं की आपल्या गावाला असतात ना तशा। नाहीतर काही ठिकाणी ना मोठी मोठी पानं असतात लाल माठाची, ती मला अजिबात आवडत नाहीत। तर इथे लाल माठ आहे तो बारीक बारीक अगदी चिरून घेतलेला आहे मी, आणि तोपर्यंत कांदासुद्धा थोडासा नरम झालेला आहे। आता त्याच्यामध्ये चिरलेली भाजी पूर्ण मी टाकून घेणार। भाजी टाकल्यानंतर कांद्यामध्ये भाजी व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार। फक्त मिरची लसूण कांद्यामध्ये सुद्धा ही भाजी एवढी सुंदर होते, खायला खूप टेस्टी लागते ही भाजी। तरी चवीनुसार मी मीठ टाकून घेतलं आहे आणि आता वरतून ओलं खोबरं टाकून घेणार। ओलं खोबरं टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेणार भाजीला। खोबरं वगैरे टाकल्यानंतर भाजी पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आणि 2 मिनिटांसाठी बिना झाकण ठेवता भाजीला ना थोडं शिजू देणार। जर का भाजीवरती झाकण ठेवलं ना तर भाजीला भरपूर सारं पाणी सुटतं। तर इथे माझी भाजीसुद्धा तयार झालेली आहे, एकदम फळफळीत अशी। ती मी भाताबरोबर खाण्यासाठी छोलेची पातळ अशी ग्रेव्ही बनवते। त्यासाठी पॅनमध्ये थोडं तेल घेतलं आहे, जिरं टाकलं आहे, 2-3 लवंग, काळी मिरी आणि थोडीशी दालचिनी। फ्राय झाल्यानंतर एक सुकी मिरची घेतली लालवाली। सर्वांना 1 सेकंदसाठी थोडंसं फ्राय करून घेणार। त्याच्यानंतर जाडा मोठा कांदा कापून घेतलेला आहे, तो सुद्धा ह्याच्यामध्ये फ्राय करायला घेणार आहे। एक टोमॅटो कट केलेला आहे, तो सुद्धा ॲड केला आहे आणि ह्या सर्वांना एकत्रितपणे हलकंसं नरम होईपर्यंत फ्राय करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद, लाल तिखट, काश्मीरी मिर्च, धना पावडर आणि गरम मसाला, थोड्या प्रमाणामध्ये बेसिकवालेच मसाले आहेत ते टाकून घेतले आहेत। मी ना काळी मिरी आणि लवंगचा इथे जास्त वापर केला नाही आहे, कारण की मग त्याचाच चटका मारत बसतो भाजीला। भाजी खूप तिखट होऊन जाते आणि घरामध्ये तिखट काही चालत नाही, त्याच्यामुळे मी खूप कमी प्रमाणामध्ये घेतलेलं आहे। तर याच्यामध्ये थोडंसं आता पाणी टाकलं आहे आणि पाणी टाकल्यानंतर थोडी ही ना टोमॅटो आणि कांदा शिजू देणार आहे पाणी आटेपर्यंत। आता इथे पाणी आटलेलं आहे आणि मी पॅन थंडसुद्धा झालेला आहे, तर मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेते मी वाटण। बरोबर ना छोले मी बॉईल करून घेतलेले, त्याचे 5-7 दाणे आहेत, ते सुद्धा मिक्सरच्या वाटणाबरोबर मी वाटून घेणार आहे। थोडंसं पाणी ॲड करूनच वाटून घेणार आहे। तर तेलामध्ये मी तेजपत्ता फक्त टाकलेला आहे आणि आलं लसूण मिरची यांची 1 छोटा चमचा पेस्ट घेतलेली आहे, ती सुद्धा तेलामध्ये फ्राय करून घेतले। त्यानंतर जे वाटलेलं वाटण आहे ना ते मिक्स करून घेणार आहे। तेलामध्ये वाटण फ्राय झाल्यानंतर मग मिक्सरच्या भांड्याला जे वाटण लागले त्याच्यामध्ये सुद्धा पाणी थोडं ॲड करून त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे। आता त्या ग्रेव्हीमध्ये जे छोले उकडलेले आहेत ते सुद्धा मिक्स करून घेणार आहे। जास्त काही मी पातळ ठेवणार नाही आहे, चवीनुसार वरतून मीठ टाकून घेतलं आहे। आता 1 उकळी येईपर्यंत फक्त छोले ठेवणार आहे गॅसवरती।
ग्रेव्ही नाही, मी थोडीफार घट्टसरच ठेवलेली आहे, जी की चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर सुद्धा खाता येईल अशी. वरतून थोडीशी कसुरी मेथी आणि कोथिंबीर टाकली आहे. भाजीला छानपैकी उकळी येऊ दिली आहे आणि इथे माझी भाजी तयारसुद्धा झालेली आहे. माझं इथे जेवण तयार झालं आहे. मी टिफिन भरते हसबंडचा. ज्वारीची भाकरी बनवली आज मी. आणि ज्वारीच्या भाकरीबरोबर ना ही लाल माठाची भाजी तर काय लागते, ह्यांच्या आवडीचीच भाजी आहे. त्याचबरोबर ना थोडंसं स्वीट आहे, लाल माठाची भाजी, ग्रेव्ही आहे छोलेची आणि भात आहे. सोबतच थोडंफार मिक्स सलाड आहे, मिक्स फ्रूट आहे, जे की द्राक्ष आणि कलिंगड. मला हे प्रॉपरली पूर्ण जेवणच बनवावं लागतं, कारण की ते स्वरलासुद्धा स्कूलमधून आल्यानंतर खाण्यासाठी जेवण लागतंच. मग त्यामुळे मी बनवूनच घेते. त्यामुळे मला संध्याकाळसाठी सुद्धा खूप सोयीस्कर असं जातं. जास्त दगदग नाही होत सकाळचं हे सर्व रेडी असेल तर. आशा करते की आजचा माझा शॉर्ट आणि स्वीट असा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर मी हे सर्व आवरून मी रेग्युलरप्रमाणेच मी निघाले माझ्या ऑफिसला. चला तर मग भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय अँड टेक केअर.